सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाईन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. राहुरी शहराचं ग्रामदैवत खंडोबा महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मार्तंड देव देवस्थान ट्रस्ट खंडोबा महाराज यात्रा कमिटीच्या वतीनं 27 मार्च रोजी शहरामधील शनी मंदिर इथे बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि या बैठकीमध्ये हिंदू संघटनांनी यात्रेदरम्यान मुस्लिम व्यावसायिकांना पाळणे आणि व्यवसाय करण्यास परवानगी देऊ नये अशी आक्रमक भूमिका घेतली. यावर ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलंय. यावेळी बैठकीसाठी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, तहसीलदार डॉक्टर अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी अभिजित हराळे, नगरसेवक, यात्रा कमिटीचे सर्व सदस्य आणि गावकरी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बैठकीच्या दरम्यान धार्मिक स्थळी मुस्लिमांना व्यवसाय करू देऊ नका अशी ठाम मागणी काही संघटनांकडून करण्यात आली आहे. मात्र आर्थिक परिणामांचा विचार करता असा निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकतं असं मत तनपुरे आणि देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलं आहे. या मुद्द्यावरनं काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी काही तरुणांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली आणि या प्रकारामुळे यात्रेपूर्वीच राहुरीमध्ये तणाव निर्माण झाला असून प्रशासनाच्या समोर आता कायदा आणि सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभं राहिलंय. परिस्थिती नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झालंय. आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. 38 वर्षांपासून राहुरीमधील प्रत्येक नागरिकांनी जसं सहकार्य केलंय तसेच यापुढे देखील करावं आणि यात्रेची शोभा वाढवावी. यात्रेत कोणी व्यवसाय करावा यात माझं दुमत नाही, परंतु यामध्ये यात्रेत कुठलाही गदारोळ करू नये, जेणेकरून राहुरी शहरासह यात्रेची अनेक वर्षांची परंपरा हिला गालबोट लागेल असं मत मार्तंड देव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी व्यक्त केलंय. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.